बोल. नमस्कार, मी विठ्ठल परदेशी, आम आदमी पार्टी, पुणे जिल्हा सचिव. मित्रांनो, आज आपण इथे चास येथील जो कचरा टाकतो इथं आपण प्रत्यक्ष आलेलो आहे. नक्की कचरा कुठं टाकला जातो, चला आपण हे तुम्हाला दाखवूया. मित्रांनो, हा इथं पूर्ण कचरा टाकला जातो आणि कचरा टाकल्यामुळं काय होतं, कचरा इथं पूर्ण प्रत्यक्ष तुम्ही इथं धूर दिसतो तुम्हाला आणि याला पूर्ण आग लागली जाते. आग लागल्यामुळं काय होतं, इकडं आपण तुम्ही पाहू शकता, इकडे एक डीपी आहे. डीपीमुळं काय तर आग जास्त तिकडे कधी फैलू शकते किंवा डीपीला आग लागू शकते. याचा आपल्याला धोका पण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हाच कचरा हा इथं खाली वडा आहे आणि वड्याचं पाणी पूर्ण नदीला जातं मित्रांनो, आणि तेच पाणी लोक पितात आणि ते पाण्यामुळं दूषित पाणी होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण एक इथं ग्रामपंचायतीने 3 टाक्या बनवलेल्या आहेत, ते तुम्हाला दाखवतो. त्या टाक्या कशासाठी बनवल्यात, या चला. दिसतोय तो बरोबर. तुम्ही पाहू शकता 1 2 3 इथं दवाखाना आहे गुरांचा, आणि त्याच्या मागे ह्या टाक्या बांधल्यात. ह्या टाक्या नुसतं वरून फक्त प्लास्टर केलेले आहे. आतून तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये पूर्ण मी उतरलेलो आहे मित्रांनो. आणि इथं पाहिलं तर याला प्लास्टर सुद्धा केलेलं नाही आहे. हे फक्त नावाला 3 टाक्या बनवलेल्या आहेत. ह्या टाक्या कशासाठी बनवल्यात, कचऱ्यासाठी बनवल्यात का भ्रष्टाचार करण्यासाठी बनवल्यात, का याचं काय गोड बंगाल आहे हे आम्हाला कळलेलं नाही आजपर्यंत. याला बांधून कमीत कमी एक 5-6 वर्ष तरी मला वाटतं झाले असेल, पण हा विषय कोणी लावून धरतच नव्हता. पण मी स्वतः या प्रत्यक्ष आल्यामुळं मला हे नक्की काय गोड बंगाल हे काय कळणार आणि काय ऊन करणार. आपण एक विनंती करूया सरपंचांना, त्यांनी हे गोड बंगाल आम्हाला सांगावं. सातच्या सरपंच माननीय विनायक शेठ मुळूक सरपंच, त्यांनी सांगावं आम्हाला आणि गावाच्या लोकांना किंवा जनतेला पण सांगावा इथं नक्की काय आहे. आणि आपण पाहू शकता हे नुसतं भ्रष्टाचाराच्या अड्डे. इथं एक पूर्ण एक टाकी बनवलेली, म्हणजे 1 2 3 आणि 4 ही नुसती टाकी बनवलेली आहे मित्रांनो. त्याचा काही फायदा नाही, कचरा फक्त तिकडे जाळला जातो. बंद करू. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य हे, आपल्याला भ्रष्टाचार कसा केला जातो त्याचं एक जिवंत एक उदाहरण.